नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप मधील इयत्ता 6वीतील घटक जो आहे गणिताचा नफा तोटा त्यातील भाग 2. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल. चला आता आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, काही उदाहरणं आपण पहिल्या भागात पाहिली होती आणि काही उदाहरणं आपण या भागात पाहणार आहोत. पुस्तकातील जी उदाहरणं तशाच पद्धतीचे फक्त अंक बदलले, संख्या बदललेल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला पुस्तकातली उदाहरणं सोडवता येतील. ठीक आहे. पहिलं उदाहरण बघा, एक मोबाईल फोन 4070 रुपयांना विकला. 4070 रुपयांना विकला. मी लगेच लिहितो विक्री. 4070. 10% नफा, शेकडा नफा बरोबर 10. ठीक आहे. तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती? एक सूत्र आपण पाहिलं होतं बघा. सूत्र काय होतं? तर खरेदी किंमत जेव्हा आपण काढतो ख की आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा दिला असेल तर काय? ख म्हणजे खाली. खाली काय लिहायचं आपल्याला? हा जो शेकडा नफा आहे तो खाली लिहायचा आहे. कसा लिहायचा तो समजून घ्या. 100 लिहायचे. नफा म्हणजे रक्कम वाढली म्हणून शेकडा नफा बरोबर, आणि इथं वरती 100 आणि गुणिले विक्री. ठीक आहे. विक्री किंमत हे ह्या पद्धतीचे जे सूत्र आहे. ठीक आहे. 100/100 अधिक शेकडा नफा गुणिले विक्री किंमत. खरेदी किंमत काढायचे. खरेदी किंमत विचारली आहे त्याच्यामुळे खरेदी किंमत ख खाली, खाली हे शेकडा नफा लिहायचा आहे. फक्त त्याच्यात 100 मिळवायचे. आता पुढे पुढे आपण डायरेक्टच ते सूत्र लिहिणार नाही. पुढे बघा, 100 आहे तसंच लिहा. 100 अधिक शेकडा नफा. मी आता डायरेक्ट न लिहिता म्हणजे सॉरी हे दोन्ही संख्या न लिहिता त्यांची बेरीज करतो. 100 अधिक 10 110 आणि गुणिले विक्री किंमत. विक्री किंमत 4070. ठीक आहे. हे एवढी पायरी लक्षात आली. हे बघा, मी इथे या शून्याला हा शून्य घालवला. म्हणजे पुढची पायरी काय येईल? 407 आहे तसंच पुढे ही 2 शून्य भागिले 11. ठीक आहे. इथपर्यंत कळलं. आता इथे लिहितो जरा समजावं म्हणून. बघा, छेद 11 बरोबर 11 त्रिक 33 बरोबर आहे. पाड्यात 33 आहेत, इथे 40 आहेत. 40 मधून 33 वजा करायचे. पाड्यातली संख्या आपण इथल्या संख्येतून वजा करतो. मग 40 मधून 33 वजा केले तर 7 उरतात. मोजून बघा, 34 35 36 37 38 39 40 7 उरतात. ते 7 छोटेशी मी इथं लिहितो. म्हणजे झाली काय? 77 संख्या तयार झाली. हे 7 त्याच्यापुढे 7 77. 11 7 77. ठीक आहे. 77 पाड्यात आहेत, इथे 77 आहेत, वजा बाकी झाली 0 राहिलं आणि शून्याचं 0 इथे 0चं 0 म्हणजे 3700 आपल्याला उत्तर मिळालं. आहे का पर्याय? खरेदी किंमत 3700. पायरी काय केली? शेकडा नफा किंवा शेकडा तोटा दिला असेल तर आपल्याला हे सूत्र वापरायला लागणार आहे खरेदी किंमत काढताना. विक्री किंमत काढताना पण हे सूत्र, फक्त थोडासा बदल होतो. विक्री किंमत एकटं ठेवायचं, हे अंशात जाईल. 100 अधिक शेकडा नफा गुणिले खरेदी किंमत होईल आणि छेदात 100 होईल. उदाहरणाच्या वेळेला समजेल. पुढे चला. दुसरं उदाहरण आहे बघा. 60 संत्री 120 रुपयांना विकल्यास 20% तोटा होतो. ठीक आहे. तर 20% नफा मिळवण्यासाठी ती किती रुपयांना विकावी? म्हणजे पहिल्यांदा विक्री किंमत दिली आहे, पुन्हा विक्री किंमतच काढायची आहे. मग थोडस तुम्ही म्हणाले हे नक्की काय? तर समजून सांगतो बघा. 120 रुपयांना विकली म्हणजे विक्री किंमत सुरुवातीची. विक्री किंमत ही सुरुवातीची म्हणूया. किती आहे? 120 बरोबर. तोटा, शेकडा तोटा दिलाय. नुसता तोटा नाही तर शेकडा तोटा दिलाय 20. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही 120 रुपयांनी विकता तेव्हा तुम्हाला तोटा होतो आणि तो असतो शेकडा 20 म्हणजे 20%. शेकडा तोटा 20 हे कळलं तुम्हाला? शेकडा तोटा 20 झालाय किंवा तोटा बरोबर 20%. ठीक आहे.
आता त्यांना 20% नफा मिळवण्यासाठी ती किती रुपयांना विकावी, म्हणजे पुन्हा विक्री किंमत काढायची आहे. पण ती काढण्याच्या आधी आपल्याला खरेदी किंमत काढायला लागेल. मग खरेदी किमतीचं सूत्र मागाच ख की खरेदी किंमत बरोबर. आता मी ते सूत्र न लिहिता डायरेक्ट किमती लिहितो. 100 वरती लिहितो आपण छेदात 100. आता मला सांगा तोटा आहे म्हणजे रक्कम कमी झाली आहे म्हणून वजाबाकी करायची. वजा 20. 100 वजा शेकडा तोटा गुणिले विक्री किंमत, ती तुम्हाला माहिती आहे 120. ही पायरी कळली. खरेदी किंमत काढताना हे तोट्याचं जे आहे ते खाली लिहायचं असतं, नफ्याचं आहे ते खाली लिहायचं असतं. ठीक आहे, बरोबर. 100 आहे तसंच लिहिलं. छेदस्थानी मी 80 लिहिलं कारण 100 मधून 20 वजा केल्यावर 80 होतात, हे तुम्हाला माहिती आहे चांगलं. 0 चा भाग गेला 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12. 100 त्रिक 300 आणि छेदस्थानी 2. बे के बे पाड्यात आहेत 2, इथे 3, 3 2 गेले बाकी राहिली 1. बे 5 10, बे 0 0. 150. आता मला सांगा खरेदी किंमत मिळाली मला 150. खरेदी किंमत 150 मिळालेली आहे. आता काय करायचंय, त्यांनी विक्री किंमत काढायचं आहे. विक्री किंमतीचं सूत्र काय असणार आहे, विक्री किंमत बरोबर विक्री व वर पाहिजे, मग नफा किंवा तोटा जो काय असतो तो वर लिहायचा. म्हणजे कसं लिहायचं बघा, 100 अधिक नफा मिळवायचा म्हणजे 20 किती अधिक करायला लागतील. छेदस्थानी 100 लिहायचे आणि खरेदी किंमत किती आहे 150. हे सूत्र कळतंय. खरेदी किंमत काढताना ते शेकडा नफा किंवा शेकडा तोटा खाली लिहितात. विक्री किंमत काढताना शेकडा नफा शेकडा तोटा वर लिहितात. 100 अधिक 20 120. छेदस्थानी 100 गुणिले 150 खरेदी किंमत आहे, ती आत्ताच काढली आपण. त्यासाठीच ते आपण हा सगळा खटाटोप केला. 12 गुणिले 15 180. म्हणजे 180 विक्री किंमत असेल तर आपल्याला 20% नफा मिळेल. आहे इथे पर्याय बघा. ठीक आहे, पुढे जाऊया. एक वस्तू 15% तोट्याने लिहून टाकतो बघा. शेकडा तोटा 15. विक्री किंमत दिली, खकीच काढायची खरेदी किंमत. मागाचं सूत्र खकी माहित नाही, लिहितो खरेदी किंमत. सूत्र लिहत नाही, डायरेक्ट किमती. खरेदी किंमत असताना खाली लिहायचं असतं वरती 100 आणि तोटा आहे म्हणून वजा बाकी. 100 वजा 15 गुणिले विक्री किंमत 1700. इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला काही अडचण नसणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी 100 आहे तसंच लिहितो. 100 मधून 15 गेले राहिले 85 गुणिले 1700. 17च्या पडत 85 आहेत बघा. नसेल लक्षात येत तर 5 भाग झाला तरी चालेल कारण 5ची बसून माहिती. पण 17चा पडा तुम्हाला पाठ असेल व्हिडिओला बसला म्हणजे हुशार होणार. 17 1 17, 17 0 0, 17 0 0, नंतर 17 5 85. ठीक आहे, एवढं कळलं तुम्हाला. परत इथं डायरेक्ट भाग लावला. 5 1 5, 5 गुणिले 10 5 0 0. 20 गुणिले 100 मी 2 लिहिला पहिल्यांदा आणि किती शून्य आहेत 1 2 3, 3 शून्य लिहून टाकले. 1 2 3, 2000 रुपये. काय कळलं तुम्हाला, त्या वस्तूची खरेदी किंमत 2000 रुपये आहे. तेव्हा शेकडा 15% शेकडा 15 तोट्याने ती 1700 रुपयांना विक्री. कळलं. एका दुकानदाराने एक मिक्सर 8000 रुपयांना खरेदी केला. खरेदी किंमत खकी बरोबर 8000. 15% तोट्याने विकला. विक्री किंमत विचारली आहे म्हणजे शेकडा तोटा दिलाय त्यांनी. शेकडा तोटा 15. हे एवढं लक्षात येत आहे. विक्री किंमत मगाशी सांगितल्याप्रमाणे सूत्र. विक्री किंमत काढताना वर व टेक्निक आहे, बाकी काय नाही. आपल्या लक्षात राहावं म्हणून वर लिहायचं आहे हा तोटा. फक्त ते वजाबाकी मध्ये जाईल कारण तोटा म्हणजे पैसे कमी झाले. 100 वजा 15 100 गुणिले खरेदी किंमत किती आहे. एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. या शून्याला हा शून्य घालवला, या शून्याला हा शून्य घालवला. 100 वजा 15 85 गुणिले 80. ठीक आहे,
हे कळतंय. त्यांचा गुणाकार करा. 0 0 8 45 0 चाला 4 8 8 64 आणि 4 68 6800. कळतंय 6800 ही त्याची विक्री किंमत. तोटा झालाय ना, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असते. 12% नफ्याने विकल्यावर एखादी वस्तू 2240 रुपयांना मिळते. 2240 रुपयांना मिळते थेट शब्द वापरला नाही, पण इथं विक्री आहे. हा 2240 रुपयांना मिळते ग्राहकाला, म्हणजे ती विक्री किंमत आहे. माहिती लिहून घेऊ. शेकडा नफा 12. आता तेही लिहायची गरज नाही, तुम्ही आता फास्ट सोडवायचं आहे. त्यामुळे पण आता इथे मी तुम्हाला समजावून सांगते म्हणून मला लिहावं लागतंय. विक्री थेट डायरेक्ट गणित सोडवायला सुरुवात करायची. 2240. खरेदी किंमत माहित नाही, मगाचं सूत्र खरेदी किंमत. शेकडा नफा किंवा तोटा खाली लिहितो माहितीये, ख आहे म्हणून. आता त्याचं कारण काय ते सांगू आपण नंतर, करू चर्चा, आता आपल्याकडे वेळ नाही. 100 अधिक शेकडा नफा आहे म्हणून मिळवायचे 12. इथे 100 गुणिले विक्री किंमत 2240. ठीक आहे. 100 छेद 112 गुणिले 2240. हा आता तुम्हाला डायरेक्ट भाग लावता आला ना तर चांगलीच गोष्ट आहे. बघा 224 आहे आणि 112 आहे. बघा 100 ची दुप्पट 200, 12 ची दुप्पट 24. लक्षात येते तुमच्या? म्हणजे या 112 ने 2240 ला भाग जातो. न पेक्षा 4 ने लावा. आता मला कळतं इथे म्हणून मी लगेच 112 दुने 224 आणि 0. हे पॅटर्न लक्षात ठेवले ना तुम्ही तर तुम्हाला पण लगेच कळणार आहे ते. 100 गुणिले 20 2000. ही काय झाली खरेदी किंमत. आहे का पर्यायात? ठीक. चला पुढे. एक वस्तू 360 रुपयांना विकली असता 20% तोटा होतो तर वस्तूची खरेदी किंमत. बघा सेम पॅटर्न आहे. खूप उदाहरणं मी घेतलेत. आता मी डायरेक्ट सूत्रच लिहितो. खरेदी किंमत म्हणजे सूत्र म्हणजे माहिती लिहित न बसता डायरेक्ट संख्या लिहायला घेतो. खरेदी किंमत काढायची खाली 100 वजा 20, कारण तोटा आहे म्हणून तो वजा होतो. वरती 100 गुणिले 360 विक्री किंमत. हे कळलं. 100 वजा छेद 80 गुणिले 360. 100 वजा 20 80 होतात ना. 0 0. ठीक आहे. 4 ने जाईल बघा दोघांनी. 360 ला जाईल आणि 8 ला जाईल. 4 दुने 8, 4 9 36, 4 0 0. म्हणजे 10 गुणिले 90 900 होतं ना. 900 छेद 2. इथेच लिहितो पुढे. 2 चौक 8. पाड्यात आहेत 8, इथे आहेत 9. 9तून 8 गेले बाकी राहिली 1. 2 पंचे 10, 2 0 0. 450 काय मिळाली तुम्हाला खरेदी किंमत. आहे तेवढे दिसते. चला पुढे. 50 सफरचंद 200 रुपयांना विकल्यास 20% तोटा होतो तर 20% नफा होण्यासाठी ती किती रुपयांना विकत. मगाशी उदाहरण पाहिलं होतं. पहिल्यांदा खरेदी किंमत काढायला लागेल. इथे थोडस जरा हे म्हणून मी लिहून देतो. विक्री किंमत बरोबर 200. सुरुवातीची विक्री किंमत. नंतर तोटा शेकडा 20. पहिले खरेदी किंमत काढून घ्या. चला पटकन ककी. खरेदी किंमत बरोबर काय 100 अंशात छेदात 100 वजा 20. हे डायरेक्ट लिहायचं. 100 वजा 20 गेले 80. डायरेक्ट पायरी वाढवत बसायचं नाही, वेळ कमी असतो आपल्याकडे. 100 छेद 80 गुणिले 200. या शून्याला हा शून्य गेला. 4 दुने 8, 4 पंचे 20. इथेच लावतो भागाकार. 2 के 2, 2 पंचे 10, 2 0 0. 50 5 250. 250 ही काय मिळाली खरेदी किंमत मिळाली. काय मिळाली ही काय मिळाली खरेदी किंमत 250 रुपये मिळाली सुरुवातीची. नाही सुरुवातीची म्हणजे खरेदी किंमत तीच आहे. विक्री किंमत बदलत गेली. आता विक्री किंमत काढायची. मग विक्री किंमत कशी काढणार सूत्र माहिती आहे तुम्हाला. विक्री किंमत बरोबर विक्री किंमत वर वर लिहायचंय.
नफा 20% होणार आहे, तर म्हणजे 100 अधिक 20 120. मी ते लिहितो 100 अधिक 20 छेद 100 आपण खाली लिहितो, गुणिले खरेदी किंमत किती आहे 250, त्याने गुणतो. ठीक आहे, या शून्याने हा शून्य गेला, 5 दुने 10 5 5 25. ठीक आहे, 120 छेद 2 गुणिले 5, बेस आहे 12 बे 0 0, 60 गुणिले 5 300. हे तुम्हाला येतंय हुशार विद्यार्थ्यात म्हणून फास्ट होत आहे. 300 रुपये. रोहितने एक फ्रीज 15,000 रुपयांना खरेदी केला व 10% तोट्याने विकला. विक्री किंमत विचारली. मगाचं सूत्र हे शेकडा दिलं ना की तेच सूत्र. आता विक्री किंमत बरोबर कसं काढणार, तर वर लिहायचं 100 वजा 10 शेकडा तोटा वर लिहायचा. 100 गुणिले खरेदी किंमत किती 15,000. ठीक आहे, शून्याला 0 शून्याला 0 म्हणजे 90 गुणिले 150. ठीक आहे, हे एवढं कळलं तुम्हाला, एवढं कळलं. आता काय आहे त्याच्यामध्ये, हे 2 शून्य दिले मी आधीच. 15 9 135 13,500. काय आहे 13,500 ला विकला, 15,000 ला खरेदी केलं, नुकसानच झाले ना बिचाराचं. 9,500 रुपये खरेदी किंमत असलेली वस्तू 10% विकली. विक्री किंमत डायरेक्ट लिहितो बघा, बी की बरोबर. हा विक्री किंमत वर लिहायचंय 110 लिहू का डायरेक्ट लिहितो 100 अधिक 10 110 छेद 100 गुणिले 9,500. का लिहिले कळलं ना तुम्हाला. नफा आहे म्हणून ते ऍड केलंय. शून्याला 0 शून्याला 0 110 गुणिले 95. ठीक आहे, हा शून्य पहिला मी देतो. 11 5 55 5 झालं 5 11 9 99 आणि 5 104 10,450 ही विक्री किंमत आहे का इथे. कळतंय कळतंय. या गुणाकार केलाय, गुणाकार तुम्हाला येतो, त्याच्यावर स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. जर 15 पेनांची खरेदी किंमत 12 पेनांच्या विक्री किमती एवढी असेल तर किती टक्के नफा होईल. ठीक आहे, 15 पेनांची खरेदी किंमत 12 पेनांच्या विक्री किमती एवढी असेल तर किती टक्के नफा होईल. या अशा उदाहरणात करायचं काय, सरळ या दोघांची वजाबाकी करायची. ट्रिक सांगतोय आता सरळ सरळ ट्रिक सांगतोय. 15 तून 12 गेले राहिले 3, छेदस्थानी काय लिहायचं, की लहान काय विक्री किंमत लिहून टाका 12 गुणिले 100. एवढंच आहे. किती टक्के नफा होईल ते असंच काढायचं आहे. 3 एके 3 3 चौक 12 100 छेद 4 4 दुनी 8 पाड्यात 8 इथे 10 10 8 गेले 2 2 चौकडे 20 2 चौकडे 0 झाले 20 4 25 म्हणजे 25% नफा झाला. काय 25% नफा झाला किंवा होईल. कळलं. या अशा उदाहरणात वजाबाकी करायची आणि जी विक्री किंमत आहे ती खाली लिहायची. लहान आहे ना. इथे बघा, एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 1,000 रुपयांना विकल्या. एक वस्तू 10% नफ्याने व दुसरी 10% तोट्याने विकली तर एकूण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला. असं उदाहरण असतं की 100% तोटाच होतो. काय म्हणतोय 100% तोटा होतो. आणि काढायला एकदम सोपी ट्रिक आहे, एकदम सोपी ट्रिक आहे. बघा काय करायचं, 2 वस्तू प्रत्येकी 1,000 रुपयांना विकल्यात, समान किमतीत विकल्यात ना. एक 10%ने आणि एक 10% तोट्याने. सरळ त्यांचा वर्ग करायचा. म्हणजे काय करायचं 10चा वर्ग छेद 100. एवढंच आहे बघा, तुम्हाला शेकडा तोटा मिळून जाईल. काय एवढंच करायचंय. जो नफा किंवा तोटा दिलाय ना त्याचा वर्ग करायचा आणि छेदात 100 द्यायचं. मग 10 आहे 100 100 छेद 100 100 100 1 कळतं. झालं. एक काय नफा का तोटा, तोटाच होतो 1% तोटा. ठीक आहे.
40 वस्तूंची खरेदी किंमत मगाशी आपण सोडवलं होतं बघा, बरोबर 32 वस्तूंची विक्री किंमत वजा बाकी 40 वजा 32 8 येतात. छेदस्थानी विक्री किंमत जी 32 आहे ती लिहायची गुणिले 100. किती सोपं आहे बघा. 8 एके 8 8 चौक 32. 4 ने 100 ला भागलं 25 येतं. करून दाखवायची गरज नाही. 25% नफा होईल. 100 भागिले 4 25 हे तुम्हाला पाव अर्धा वगैरे ते शिकत होतात तेव्हाच ते शिकलेलं असेल तुम्ही. पुढे 80 वस्तूंची विक्री किंमत बरोबर 100 वस्तूंची खरेदी किंमत. शेकडा नफा किती? 100 मधून 80 घालवा गेले 20. छेदस्थानी विक्री किंमत असली तो आपल्याला माहिती आहे 80 गुणिले 100. 0 0. 4 दुनी 8 4 पंचे 20. बे एके बे बे पंचे 10 25. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 2000 रुपयांना विकल्या. बघा किंमत समान आहे. विक्री किंमत एक वस्तू 25% नफ्याने व दुसरी 25% तोट्याने विकली तर नफा एकूण नफा किंवा तोटा किती काय सांगितलंय. जर अशा प्रकारचं उदाहरण असेल, विक्री किंमत जी आहे ती समान असेल, नफा आणि तोटा हे पण समान असेल तर तोटाच होतो. मग ते कसं काढायचं तर वर्ग करायचा. 25 चा वर्ग किती येतो? 8 असतील 625 नसेल तर 25 गुणिले 25 करा आणि छेदस्थानी 100 घ्या. इतकं सोपं आहे. 625 मी आहे तसंच लिहिलं. 2 शून्य आहेत म्हणून उजवीकडून डावीकडे 2 घरे येऊन दशांश चिन्ह देईल. 1 घर 2 घर इथं दशांश चिन्ह 6.25 हे झालं उत्तर. काय झालं? 6.25 हे झालं उत्तर. तोटा होतो का नफा होतो सांगा मला. अशा उदाहरणात तोटाच होतो सांगितले ना मी. हे झालं उत्तर 6.25 तोटा. तर अशा पद्धतीने हा नफा तोटा जो घटक होता तो पूर्णपणे आपण समजावून सांगितलाय. मागे आपण भाग 1 पाहिला, आज आपण भाग 2 पाहिला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि आणखीन व्हिडिओ हवे असतील, परीक्षा जवळ आलेली आहे, तर निश्चितपणे आपल्या माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे मी एखादा व्हिडिओ टाकला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.